मी जेव्हा हं, पुण्यात आलो, हं. मी आता AMUIची तेव्हा खूप मोठी जाहिरात आली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल. बरोबर. तर मी पुण्यात 828. आलेलो होतो UPSCचा अभ्यास करायला. हं. म्हणजे आपण पुण्यात आलो ना, आपल्याला एकच IASच व्हायचं असतं. बरोबर. बाकी काही नाही. म्हणजे माझे मित्र म्हणायचे, "मग ते ग्रुप सीची एक्झाम कशाला देतो?" वगैरे. हं. तर मी लक्ष दिलं नव्हतं त्या एक्झामकडे खरं तर. शेवटी 1 महिना मेसला होता. मग घरच्यांचे वगैरे खूप फोन आले, की "नाही, नाही, कर अभ्यास. खूप साऱ्या जागा आल्यात." तर मी 1च महिना अभ्यास केला होता. तर मी त्यावेळेला कचाले सरांच्याकडे भेटलो होतो वैयक्तिक. अच्छा. इग्नाईट ओके. अकॅडमीला. मग येस. तेव्हा सरांची टेस्ट सीरीज वगैरे जॉइन केली होती. हं. वैयक्तिक मार्गदर्शनही घेतलं होतं. तर माझ्या तेव्हा एक लक्षात आलं, की मे बी जर आधी गेलो असतो, तर मे बी माझं तेव्हा सिलेक्शन झालं असतं. म्हणजे एक 5 ते 6 मार्कांनी ती पोस्ट गेली तेव्हा. अच्छा. शेवटचं म्हणजे खरोखरच असं नाही, की म्हणजे खोटी सांगायची. 1च महिना मी केला होता. हं. UPSCचा अभ्यास चालू असल्यामुळं. तर एक 6 मार्कांनी पोस्ट गेली होती. परंतु त्यांच्या टेस्ट सीरीजला जेवढे स्कोर आले तो स्कोर माझा फायनल आयोगाला राहिला. म्हणजे माझे आता एक दुसरा मित्र पण आहे जो सिलेक्ट झाला तेव्हा. त्याचा तिकडचा स्कोर आणि आयोगाचा स्कोर सेम राहिलेला आहे. बरं. म्हणजे म्हणजे मला इग्नाइट अकॅडमीचा धनंजय कचाले सरांचा त्यांच्या टेस्ट सीरीजचा स्कोर आणि आणि आयोगाचे आयोगाचा स्कोर स्कोर. येस, येस. बरं. क्या बात है! म्हणजे 1-2 मार्क नाही तर सेम. म्हणजे अच्छा. मला तो रिग्रेट झाला नंतर, की कदाचित आधी माहीत असतं, तर एम-यूचा आपला रिझल्ट असता आज आपण इथे नसतो.